आकाश मोरे घेणार शरद पवारांची भेट। बारामतीतल्या गोविंद बागेमध्ये भेट घेणार आकाश मोरे। निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता। आमदार रोहित पवारांनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट। बारामती पोटनिवडणुकीवरती दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता। राजकीय हालचालींना वेग, आघाडीमध्ये समन्वयाची चाचपणी। बारामती पोटनिवडणुकीतून 5 अपक्ष उमेदवारांनी घेतली माघार। बारामतीतील 4 तर पंढरपुरातील एकाने घेतली माघार। केरळ, आसाम आणि पुदुचेरीमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान। तिन्ही राज्यांमधील 296 विधानसभा जागांसाठी मतदान। व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रामध्ये $6.5 अब्ज गुंतवणूक। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्योग आणि MMRDA सोबत सामंजस्याचा करार। श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेनेची बैठक। आज ईशान्य मुंबई लोकसभेचा आढावा घेणार। आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवकांना निमंत्रण। मुलाच्या राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ बघायला आई नवी दिल्लीत। आज पार्थ पवारांचा राज्यसभेमध्ये शपथविधी। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांसमोर कोण? आज चित्र स्पष्ट होण्याची शक्यता। मुंबईमध्ये गुजरातीत फलक कशाला? मनसेचा मुंबईतील व्यापाऱ्याला सवाल। मराठीमध्ये दुकानांचं नाव लिहायची व्यापाऱ्याची तयारी। शिवसेनेमध्ये शिंदे बदल करणार। कुचकामी मंत्र्यांना बाहेरचा रस्ता। नव्या चेहऱ्यांना संधी। आगामी निवडणुकांसाठी शिंदेंचं धोरण ठरलं। सुजय विखे पाटलांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का। खासदार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका कोर्टानं फेटाळली। मसाजोगचे सरपंच पोटनिवडणुकीमध्ये संतोष देशमुखांची पत्नी रिंगणात। ग्रामस्थांचा अश्विनी देशमुखांना बिनशर्त पाठिंबा। निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। धोंदो अशोक खरातला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार। लैंगिक शोषणाच्या 3ऱ्या गुन्ह्यामध्ये आज कोर्टात हजर करणार। SITनं खरातच्या कार्यालयातून जप्त केले पुरावे। अशोक खरातने स्पेशल 26 प्रमाणे व्यावसायिक उद्योजकांना गंडवलं। बनावट अधिकाऱ्यांकडून भक्तांवरच मारले छापे। नाशकात महिला अत्याचाराचं नवं प्रकरण। नामांकित कंपनीवर महिलांवर अत्याचार झाल्याचा आरोप। पोलिसात 9 गुन्ह्यांची नोंद तर 6 आरोपी अटकेत। भाजीमध्ये केस सापडला म्हणून पतीनं पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं। छळाला कंटाळून पत्नीनं केली आत्महत्या। युद्धविरामासाठी इराणनं मागणी केली होती। इराण खूप अपमानित झाला होता। त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नव्हता। अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांचा खळबळजनक दावा। शस्त्रसंधीमध्ये इस्रायलचा खोडा। लेबनॉनमधील हल्ल्यांमुळे इराण संतप्त। होमरूजची पुन्हा एकदा नाकेबंदी। रोमांचक सामन्यामध्ये गुजरातची बाजी। दिल्लीवर अवघ्या एका धावेनं मिळवला विजय। पहिल्या विजयासाठी कोलकाता आज हिडन गार्डनवर कंबर कसणार, तर पंतच्या सेनेचंही असणार मोठं आव्हान।